आता पिंट्या बरोबर, तुझ्या बरोबर किंवा मनीष बरोबर मी अशी भिजू शकेन, पण श्रीरंग काही तेवढे जवळचे नाही आहेत मला. पण आधी होते ना. म्हणजे चांगले मित्र आहात ना तुम्ही, मग हरकत काय? कधीतरी कम्फर्ट लेवल येईल. बघ, विचार कर. मला नाही पटत आहे. काही बोलतेस तू? ओके, आय एम सॉरी. हे बघ, अपसेट होऊ नकोस, राईट? किती वर्ष ओळखतेस तू मला? मी तशी नाहीये, हे माहित नाहीये का तुला? हो, आय एम सॉरी. हे बघ, श्रीरंगना फक्त त्यांच्याशी बोलायला कुणीतरी हवंय असं मला वाटत होतं. त्यांना प्रेयसीची गरज नाहीये अगं. त्यांचं खूप प्रेम आहे कुणावर तरी. आता त्यांना कुणाशी तरी बोलावंसं वाटतंय. त्यांना कदाचित कुणाची तरी मैत्रीची गरज आहे आणि तेच मला जाणवलं, म्हणून मैत्रीचा हात पुढे केला मी त्यांच्या समोर, पण तोही अंतर राखून. हो, आय एम सॉरी. माझं चुकलं. हे बघ, आय एम रिअली सॉरी. पण तू इतकी का चिडतेस जान्हवी? तू एवढी चिडचिडी नव्हतीस. सैरभैर होते मी. म्हणजे मला काही कळत नाहीये. कुठल्याच गोष्टींची टोटलच लागत नाहीये ग. म्हणजे मला माहिती नाही हे तुम्हाला कितपत कळतंय, पण मला कळतंय माझा काहीतरी घोळ होतोय, काहीतरी बदललंय. म्हणजे मी आधी काय बोलले आणि आत्ता मला काय वाटतंय यात खूप तफावत आहे. नाही पाळू शकत आहे मी दिलेला शब्द. माझे विचार ड्रास्टिकली बदललेत. ओके, पण असं का वाटतंय तुला? कशामुळे? अनिल राव, मी हो म्हणाले होते ना त्यांना, मग आज मी माझी कमिटमेंट का पाळू शकत नाहीये? आणि श्रीरंगनी हे कसं ओळखलं की मी माझा दिलेला शब्द नाही पाळत? हो ग, खरं आहे ना, अनिल रावांना मी शब्द दिला होता, पण मी काय करू? माझं मन मला दूर लोटतंय त्यांच्यापासून. ते कितीही चांगले वागत असले तरी मला आमच्यामध्ये अंतर जाणवत राहतं. हे बघ, तो विषय सोडून दे, ते महत्वाचं नाहीये. तू आत्ता ना फक्त स्वतःवर कॉन्सन्ट्रेट कर. तुला आहे ना, मला माहितीये विसरते ना मी काहीतरी. अगं, बँकेत काम करते मी. बरेच जॉईन झाले ना तेव्हा पेइंग स्लिपवर 2014 बघून दचकले होते. कळत नव्हतं काही, पण ठीक आहे, होऊ शकतं असं. ऑपरेशन झालंय आता आपलं खूप मोठं, असं समजावत राहिले स्वतःला. पण आता ना माझ्या मेंदूवरचा ताण वाढतोय गीता. मला माहितीये काहीतरी बिघडलंय. ह्या सगळ्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या पुसल्या गेल्यात. मी खूप प्रयत्न करते आठवायचा. हे बघ, तू शांत हो. हा, रिलॅक्स हो आधी. तू मनीषशी बोलतेस का? मी फोन लावून देऊ का तुला? कशाबद्दल बोलू? म्हणजे नक्की कुठून सुरुवात करू? सगळे माझ्या प्रश्नांना उत्तर देत आहेत, पण खूप सारवासारवी करतायत हे कळतंय मला. मला कळतंय काहीतरी विसरलं जात आहे, पण नक्की काय ते कळत नाहीये. म्हणजे लॉजिकली कळतंय मला, पण मी खूप प्रयत्न करते आठवण्याचा. खूप जास्त प्रयत्न करते, पण मला नाही आठवते. माझं डोकं फुटेल असं वाटतंय ग मला. ओके, शांत हो बरं. तू रिलॅक्स हो. आपण बसायचं का 2 मिनिटं? मला एकटीला राहायचंय. शांतता हवी आहे मला, प्लीज. ओके, मी बाहेर जाते. रिलॅक्स. काय गीता, तू कशाला उगाच तिला श्रीवरनं चिडवायला गेलीस? अरे मी नाही चिडवलं मनीष. मी फक्त विषय वेगळाच सुरू होता. ती
अचानकच अपसेट झाली. हो, हल्ली होतंय तिचं जरा असं. मनीष, पण तिला जाणवतंय अरे, म्हणजे काहीतरी विसरते असं जाणवतंय तिला. तसं म्हणाली ती मला. स्मृतीतून काहीतरी पुसलं गेलंय असं वाटतंय तिला. काय सांगतेस तू गीता? हो, आणि ना ती हे म्हणत होती की अनिलला आधी होकारच द्यायला नको होता, पण आता नकार देऊन स्वतःचे शब्द का फिरवतेय हेही कळत नाहीये तिला. आता अनिलचा विषय कशाला काढलास तू? अरे मी नाही काढला. गीता, जान्हवीशी बोलताना जरा भान नको का ठेवायला? उगाच तोंडून काहीतरी निघून गेलं तर काय करणार आहोत आपण? मनीष प्लीज चिडू नकोस ना. बघ, मी तिला काहीच सांगितलेलं नाहीये. तिला तिचंच जाणवलं. हे सगळे विषय तिनेच काढले माझ्या समोर. मलाही धक्काच बसला, कारण ती इतक्या त्रासातून जाते, इतका विचार करते, हे मलाही माहिती नव्हतं. आजच्या आधी बोललीच नाही ती असं कधी. मग मला कसं कळणार? हो, नाही हेही आहेच. पण बरं झालं तू मला हे सगळं सांगितलंस ते. मी बोलतो श्रीशी. मनीष, पण तू माझ्या नाही चिडलोय तुझ्यावर. आपण बोलू नंतर. बाय बाय. कला, तुला काही हवंय का माझ्याकडून? म्हणजे तसं असेल तर आत्ताच सांगतो की ते काही होणार नाही. असं का मला सारखं बोलताय? आणि काय करते मी? फक्त पाय शेकते ना तुमचे, तरी मला बोला असतो मी. अहो, लग्नाची बायको आहे मी तुमची. अशीच राहत नाहीये तुमच्या बरोबर. बायकोची कर्तव्य माहित आहेत मला. कर्तव्य नुसती माहीत असून काय उपयोग? बस टोमणे मारू नका. वड पुसतेय मी गेली कित्येक वर्ष. आता अजून 7 जन्म तरी सुटका नाही तुमची यातनं. तू काय घाबरवतेस का मला? काय म्हणजे नक्की मुद्दा काय आहे तुझा? मुलांना शिकवलं, पिंट्याला नोकरी लागलीये. जानू आजारी आहे, परंतु तिची नोकरीही चालूच आहे. जानू आजारी वगैरे काही नाहीये. तिला ऍक्सिडेंट झाला होता आणि आता बरी झाली ती त्यातून, आणि त्यामुळे तिच्या आयुष्याचं काही वाटोळं वगैरे झालेलं नाहीये. तुम्ही म्हणा तुम्हाला हवं तसं, पण बाईच्या जातीचं दुःख आणि तिच्या जीवाचा घोर तुम्हाला नाही कळणार हो. आता हिची आठवण परत आलीच नाही तर नाही, असं नाही होणार. आणि समजा तसं झालं तर आपल्या मुलीच्या जीवाचं काय होईल? त्या गोखल्यांचं काय? ते लावून देतील त्याचं दुसरं लग्न. कला, असं काही होणार नाहीये. अहो, कुणाची मती कशी बदलेल काही सांगता येते का? आणि समजा तसं झालं तर त्याचा विचार नको का करायला? कला, तुझा नेमका मुद्दा काय आहे? मी काय बोलते ना ते अगदी शांत चित्ताने ऐका. उगाचच डोक्यात राग घालून घेऊ नका. आपण आपल्या मुलीला कायमची आपल्या घरात ठेवू शकणार आहोत का? अनिलराव अजूनही तिच्याशी लग्न करायला तयार आहेत. ते आपल्याला 2 बेडरूमचा फ्लॅटही द्यायला तयार आहेत. तुमच्या पायांचं ऑपरेशन होईल. पिंट्याला तर नोकरी लागलेलीच आहे. त्या गोखल्यांशी संबंध ठेवून एक कवडीचाही फायदा झालेला नाही आपल्याला. उगाच लचंडच मागे लागलं. मी काय म्हणते, तुम्ही समजवा तिला. आपण तिचा गोखल्यांकडनं घटस्फोट घेऊन देऊ आणि अनिल रावांशी लग्न लावून देऊ. वाटल्यास कोर्टात लावू. म्हणजे गाजावाजा पण नको आणि खर्चही नको कुणाला. कला, पाय सोड माझा. हो, मी काय म्हणते, कला, पाय सोड माझा. सडके विचार फक्त तुझ्याच मेंदूत येऊ शकतात. ही असली घाणेरडी स्वप्न फक्त तुलाच पडू शकतात. ग, श्रीरंगरावांशी लग्न झालंय तिचं. आता बिचारीची परिस्थिती नाजूक आहे. अशा स्थितीत तिला धीर द्यायचा का तिचं डील करायचं 2 बेडरूमच्या फ्लॅट साठी? कुठे फेडशील ही पाप? अगं, वर जाऊन पांडुरंगाला कुठल्या तोंडाने उत्तर देशील? ह्यात काय पाप आहे हो? मी फक्त माझ्या मुलीची काळजी करते. तुमच्या नजरेतच दोष आहे. तुम्हाला मी जे काही करते ना त्यात सगळं वाईटच दिसतं. लाज वाटते मला. लाज वाटते तुझी. तुला तुझी लाज वाटतच नसेल आणि माझी अपेक्षाच नाहीये तशी.
अगं जानूमुळे माझे दोन्ही हात आत्ता दगडाखाली आहेत म्हणून तुला घरातून बाहेर काढायला जीव धसत नाहीये माझा. पण एक सांगतो तुला, जानूचा डिव्होर्स होणार नाही. हे जितकं खरं आहे ना तितकंच आत्ता या क्षणी मी मनाने घटस्फोट दिलाय तुला, हेही खरं आहे. पाप आहे तुझ्यासारख्या बाईशी बोलणं म्हणजे सुद्धा. माझ्या मुलीचा सौदा करायला निघालीस तू. पुन्हा एकदा सांगतो तुला, माझे गुडघे अधू आहेत, मेंदू अधू नाहीये. माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला मी शासन केल्याशिवाय राहणार नाही, तेवढी हिंमत आहे अजून माझ्यात. तेव्हा जानूशी तू कशी वागू शकशील असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. काय काय बोलताय तुम्ही? काय बडबडताय काय तुम्ही? माझं ऐका ना. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये आणि आता आयुष्यात मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये. आणि एकदा का माझी लाडकी लेक तिच्या सासरी सुखरूप पोचली ना की मला तुझं हे तोंड सुद्धा बघायचं नाहीये. आणि तू घराबाहेर जाणार नसशील ना तर मी हे घर सोडून जाणार आहे. खूप अस्वस्थ झाली श्रीती. तिला हे सगळं आधीपासून जाणवत होतं, फक्त या बाबतीत ती आता मोकळेपणाने गीताशी बोलायला लागली. तिचा तो तारखांच्या बाबतीतला होणारा गोंधळ, वर्ष न आठवणं, आपटेशी ठरलेलं तिचं लग्न, हे सगळं तिने गीताला सांगितलं. फ्रँकली स्पीकिंग, आपटेशी जे तिचं लग्न ठरलं होतं त्याचा जान्हवीला खूप त्रास होतोय, खूप गिल्ट वाटतंय तिला त्याचा. श्री, हे सगळं मागे सारून ती खूप पुढे निघून आली, हे आता तिला आठवायला हवं. जुन्या गोष्टींचा नव्याने त्रास करून घेते रे ती. ऍट द सेम टाइम ती एक एक पाऊल पुढे चालली आणि याचं आपल्याला बरं वाटतंय. साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मॅडम एकदम बऱ्या होतील. नाही, काळजी नाही रे, ती बरी होणार यात शंकाच नाहीये. मनीष, जान्हवी नेहमी एक वाक्य म्हणते. ती म्हणते की आठवणी विसरता येतात, प्रेम प्रेम विसरता येत नाही. ते वाक्य किती खरं आहे हे आता कळतंय मला. अरे बघ ना, तिचं मन तिला प्रेम विसरूच देत नाहीये. तिच्या बुद्धीतून मी पुसला गेलोय, पण तिच्या मनात कुठेतरी खोलवर अजूनही मी आहे. तिच्या भावनांमध्ये मी आहे. पण मनीष, मला ना हल्ली एक वेगळीच शंका यायला लागली. म्हणजे जान्हवी अनिल आपटेचा एवढा का विचार करते, किंवा त्याला दिलेला शब्द मोडताना तिला इतका त्रास होतोय. याचा अर्थ असा की तिला घरातनं प्रेशराईज केलं जातं, तिच्यावर दडपण आणलं जातं, अशी भीती वाटते मला. बरोबर आहे तुझं. मी त्या आपटेला आमच्या चाळीपाशी बघितलं ना तेव्हाच मला शंका आली होती. अत्यंत नीच माणूस आहे रे तो. साहेब, तसं असेल ना तर चाळीतली पोरं घेऊन जातो आणि आता त्याचे हातपाय तोडून येतो. एक मिनिट, असं आपल्याला आता काही करायचं नाहीये. त्याचा बंदोबस्त करायचा आहे आपल्याला. पण जरा थांब. हा मनीष, तू गीताला सांग की जान्हवीशी बोल म्हणावं. तिला म्हणावं जरा माहिती मिळव, म्हणजे अनिल आपटे तिला सारखा सारखा भेटतोय का, किंवा भेटल्यानंतर तो काय बोलतोय, ही सगळी माहिती गोळा कर. आणि प्लीज, तिचा मूड बरा नसेल तर विचारू नकोस म्हणावं. म्हणजे तिच्या कलानं घेऊया आपण जरा. तिला त्रास नको व्हायला. हा, चौकशीचा उगाच भडीमार नको. ठीक आहे, सांगतो. ऐक, सिरियसली तिला सांग हे की तिच्या कलानं घे, सांभाळून घे म्हणावं. नको काळजी करूस, बोलतो. साहेब, माझे हात शिवशिवत आहेत. त्याला ठोकून काढायची खूप दिवसापासूनची इच्छा आहे माझी. ए बाबा, नंदन, थांबा जरा थांबा. आपल्याला गरज नसताना कुठलाही राडा वगैरे घालायची गरज नाहीये. तिच्या ऑपरेशन नंतर तो फक्त तिला भेटायला गेला, हे एवढंच कारण पुरेसं नाहीये. हे एवढं सगळं करायला नाही, नको. पण जर तो तिच्या स्मृतिभ्रंशाचा गैरफायदा घेत असेल
तर मात्र मी त्याला सोडणार नाही. बरं वाटतंय का ग आता? आता पड थोडा वेळ आणि संध्याकाळी जरा साधच जेव. पित्त झालंय का ग? हो अगदी घण घातल्यासारखं वाटतंय हो. आई औषध घेऊ का हो काहीतरी? अगदीच असह्य झालं तर घे. काय ग आज लवकर आलीस? हो ग, सारखं वाकून काम करून करून ना मान आणि खांदा दुखतोय जाम. चेपून देऊ का ग? देशील प्लीज, थँक्स. केस पुढे. सरू हसताय काय मला सर्दी? काय काय इतकी सर्दी झाली? आई ग आई, जरा वाफ घेतल्यावर बरं वाटलं. डोकं हसायला काय झालं? का तुम्ही सगळ्या एकीला हे होतंय एकीला ते होतंय. आई अहो अचानक हवा बदल झाला ना म्हणून होतंय असं. तो काय होतोच. काही नाही, तुमच्या शरीराला काडीचाही व्यायाम नाहीये, त्याचे हे परिणाम आहेत. आई आमचं शेड्यूल बघतेस ना तू कसं असतं. बेबी, वर्षानुवर्ष मी उठल्यानंतर पहिल्यांदी योगासनं करूनच खोली बाहेर यायची. आपल्याच शरीराची काळजी घ्यायची आहे ना, मग त्यासाठी वेळ काढणं एवढं कठीण आहे? ते काही नाही, तुम्ही जरा व्यायाम करायला लागा. श्री नाही जात सकाळी सकाळी पळायला, तुम्ही पण जा. पण आई आता पाऊस या जिन्यावर वर खाली करा, काहीही करा, पण व्यायाम करा बाई. देवा, म्हणजे परत लपायला लागणार आता. म्हणजे काही नाही. नाही नाही नाही, काय नाही काय नाही आई, काय नाही. आई एकदा ना जान्हवीनी आम्हाला धावायला न्यायचा खूप प्रयत्न केला होता, पण आम्ही सगळ्या लपून बसलो. काय केलं? आम्ही ना बसलो, पण ती हिची आयडिया होती. माझी कुठे? बेबीच म्हणाली. हा हा, हे मी कुठे म्हंटल? इंदुबाईंनी म्हणाली होती मला. हा हा, कुणाची का असे ना, पण तुम्ही लपून बसलात. जान्हवी आग्रह करेल म्हणून? कठीण आहे हा. पण आम्ही नंतर कबूल केलं तिच्याकडे. आई पण जान्हवी आमच्यावर चिडली नाही. ती म्हणाली मी वाट बघीन, कधी ना कधीतरी तुम्ही यालच माझ्या बरोबर जॉगिंगला. मग आता जा, ती परत येईल तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का द्या. आई आम्हाला कोणाला व्यायामाची आवड नाहीये हो. नर्मदा, असं करून कसं चालेल? घरातल्या सगळ्यांनी चांगलं अन्न खावं म्हणून इतकी धडपडतेस आणि स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करतेस. व्यायाम न करणं ही तब्येतीची हेळसांडच आहे. बरं, मी म्हणते म्हणून नका जाऊ. जान्हवी म्हणाली होती म्हणून तरी जा. उद्यापासून सगळ्या जणी अर्धा तास तरी सलग चाला. एवढं तरी कराल? ठीक आहे, ठरवूया उद्यापासून. करू आई, म्हणजे ना आम्हाला करावंच लागेल. जान्हवीने आल्यावर विचारलं पाहिजे, तुम्ही सगळ्या अशा बारीक कशा झालात? सांगीन तिला तुझ्या आठवणीने. नर्मदा, सॉरी सॉरी, नाही असं नाही बोलणार, नाही म्हणणार असं. आता जान्हवी परत येईल ना तेव्हा आम्ही सगळ्या जॉगिंगचे कपडे घालून तयार राहू आणि तिची वाट बघू. हा, आणि सांगू तिला की आम्ही तिच्याबरोबर जायला तयार आहोत. हो ना? म्हणजे हो. का इतका गोंधळ उडतोय माझ्या मनात? अनेक गोष्टींची कनेक्शनच लागत नाहीयेत.
तर्क लागत नाहीयेत. सतत सतत प्रत्येक बाबतीत असं वाटतं की मी काहीतरी मिस करतेय. लग्न ठरलं होतं ऑगस्ट 2013ला. आता वर्ष होत आलं, पण मग लग्न का नाही केलंय? साखरपुडाही नाही, काहीच कशी डेव्हलपमेंट नाही. माझ्या लग्नाच्या बाबतीत किंवा त्या अनिल बद्दल बाबा एवढे का निरुत्साही असतात? आई सोडली तर माझ्या लग्नाबद्दल कोणी बोलतही नाही साधं. वर्ष होत आलं तरी ऑफिसमध्ये मी कुणालाच सांगितलं नाहीये. मॅडम, हे 2014 साल चालू आहे. तो माणूस तर सरळ म्हणाला, बँकेत काम करताय आणि वर्ष उलटलेलंही कळलं नाही. पण 2014 कधी सुरू झालं मला खरंच कळलं नाही. 31 डिसेंबरला काय केलं होतं मी का आठवत नाहीये मला काहीच. अनेक लोक मला भेटतायत, ओळखतायत, पण मी का नाही ओळखू शकत आहे? अहो मी विक्रमादित्य. अहो पप्पू पप्पू. अहो आपण एकमेकांना भेटलो आहे. त्या दिवशीचा तो माणूस खरं बोलत होता. तो सर सारवासारव करत होते. हल्ली अनेकदा असं करतात. का करत असतील सर असं? नक्की काय लपवतायत माझ्यापासून? मिस जान्हवी, काय उदास होण्याची मक्तेदारी माझी आहे? तुम्ही मला न विचारता कशी घेतली ती?